महाराष्ट्राचं आराध्य श्री क्षेत्र नारायणगड, या नारायणगडाचा हा 73वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह. या नारळी सप्ताहातील आज ही पहिल्या दिवसाची सेवा श्री क्षेत्र नारायणगड संस्थान आणि सप्ताह समितीच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या निमित्तानं समस्त ग्रामस्थ राक्षस भवन तांबा, विगनवाडी, खोलेवाडी, पिंपळेवाडी, शिरूर तालुका, बीड जिल्हा, महाराष्ट्रातून उपस्थित झालेल्या सर्व भाविकांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडल नगद नारायण महाराजांच्या कृपेनं परमपूज्य महंत गुरुवर्य महादेवजी महाराज यांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे लाडके मठाधिपती आदरणीय महंत गुरुवर्य आमचे शिवाजी बाबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या शुभ हस्ते हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या गडाचे उत्तराधिकारी आदरणीय महंत संभाजी महाराज त्यांची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता विडवलं. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि या राक्षस भवन तांबा आणि या सगळ्या वाड्यांचं हे परम भाग्य की या वर्षीचा नारळ आपल्या पदरामध्ये पडला आणि आपण सगळ्या मंडळींनी अगदी ताकद लावून, प्राणपणाला लावून हे वैभव या पुण्यनगरीमध्ये संपन्न केलं. आज पहिला दिवस आहे, अख्खा मंडप भरलेला आणि एवढीच माणसं मंडपाच्या बाहेर सुद्धा बसलेली आहेत. आज राक्षस भवन मध्ये कीर्तन चालू असं वाटत नाही, साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू आहे की काय. आणि एवढं 100 एकराचं हे वाळवंटच ना, तुका म्हणे वाळवंट, भक्तीच्या वाळवंटात हा सोहळा संपन्न होतोय. ही खऱ्या अर्थानं आपल्या अध्यात्माची संपत्ती विडवलं. आणि गड परंपरेतील सर्व गडांचा जनक म्हणजे नारायणगड आहे मायबाप. गड परंपराच मायबाप नारायणगडापासून सुरुवात झाली. म्हणून महाराष्ट्रात जेवढे गड असतील त्या सगळ्या गडांची आई म्हणजे माझा नारायणगड आहे मायबाप. आणि बाकी जन्माला आले तिचे छान छान लेकर आहेत, पण शेवटी आई ही आईच असते विठ्ठल. अशा नगद नारायण महाराजांच्या कृपेनं हा सोहळा संपन्न. नगद नारायण म्हणजे तिथं उधार काहीच नाही, रोख काम आहे, नगद. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर वीर योद्धा कसा असावा हे लक्षात येतं माहिती. त्यांच्याकडे बघितलं ते स्फूर्ती प्राप्त होते. अशा महाराजांच्या कृपेनं ज्यांचं जीवन समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी, संप्रदायाच्या परंपरेसाठी, या महाराष्ट्रामध्ये समता, बंधुता नांदावी यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणारे असे नगद नारायण बाबा आणि त्यांच्या परंपरेतील जेवढे महंत झाले हे सगळे मायबाप त्या सुवर्ण मुकुटातील कोहिनूर हिरेत मायबाप हिरे. आणि आपले लाडके बाबांचं तर त्यांचं जे नाव आहे ना, प्रेममूर्ती, त्यांच्याकडे बघितलं की लक्षात येतं मायबाप. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की माणूस दुश्मन जरी असेल तरी त्यांच्या प्रेमातच पडतो. खरे प्रेममूर्ती. अहो, लहान असो मोठा असो कोणी असू द्या, आम्ही त्यांच्या नातवासारखी माणसं आहेत, पण जवळ घेऊन पाठीवर शाबासकीची थाप मारणं हे करण्यासाठी सुद्धा वाघाचं काळीज असावं लागतं विडालं. नाही तर महंत बघतो आपण, पण वारकरी संप्रदायाचा महंत कसा असावा, मठाधिपती कसे असावेत, असे लाडके आमचे शिवाजी बाबा. आणि ज्येष्ठ कीर्तनकारांचं तर त्यांचं एक मांदियाळीच आहे, पण महाराष्ट्रातल्या तरुण कीर्तनकारांवर सुद्धा मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे शिवाजी बाबा. ज्येष्ठ कीर्तनकार युवा या संप्रदायाचा समन्वय साधण्याचं काम आदरणीय बाबा करतात विडवलं. म्हणून नारायणगडावर गेलं की मिळाली स्फूर्ती. नगद नारायणच्या पदपर्शाने पावन झाली महाराष्ट्राची धरती. आणि शिवाजी महाराजच खरे आहेत महाराष्ट्राचे प्रेम मूर्ती. असे प्रेम मूर्ती
आदरणीय बाबा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभ हस्ते एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. नजर जाईन तिथपर्यंत समाज आहे मायबाप. हे नारळी सप्त्याचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. विडवलं नारायणगड म्हणजे महाराष्ट्राची धाकटी पंढरी. महिन्याच्या वारीला सुद्धा हजारो लाखो वारकरी नारायणगडावर असतात आणि दरवर्षी मगाशी आदरणीय बाबा म्हणले की महाराज 2040 पर्यंत अख्खे सप्ते बुकिंग आहेत. चान्सच नाही. 2040 पर्यंत गावागावानी नारळ घेते. हे महाराष्ट्राचं या गडावर असलेलं प्रेम आहे. विडवलं आणि असा हा सुंदर सोहळा आज पहिलाच दिवस आहे. संप्रदायाच्या नियमानुसार आज नामाचं चिंतन व्हावं म्हणून नामपर अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विडवलं अभंग तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे. नामाचं महत्व प्रतिपादन करणार आहे. जगद्गुरु तुकोबांना आपण संत म्हणतो, वैष्णव म्हणतो, संत हृदय सम्राट म्हणतो, वारकरी संप्रदायाचे कळस म्हणतो. पण तुकोबांना प्रश्न केला, महाराज तुम्ही स्वतःला काय म्हणून काय म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानता? तुकोबाराय म्हणले, मला संत वैष्णव ही पद आवडत नाहीत. मी स्वतःला नामधारक म्हणून घेतो. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबाराय स्वतःला नामधारक म्हणून घेतात आणि जगातली सगळ्यात मोठी पदवी जर कोणती असेल नामधारक. विडवलं अहो आपल्या वारकरी संप्रदायाचे गुरु भगवान शिवजी आहेत. भगवान शिवजी सुद्धा नामधारक आहेत. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मन दिजे वाचा तया मोक्ष. नाम आज नाम पर अभंग का? आज मंगल आहे. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामादी. या जगामध्ये मंगलात मंगल नाम, पवित्रात पवित्र नाम, खऱ्यात खरं नाम, बऱ्यात बरं नाम, ज्येष्ठात ज्येष्ठ नाम, श्रेष्ठात श्रेष्ठ नाम, सोप्यात सोपं नाम आणि मोठ्यात मोठं नाम. पण आकाशापेक्षा व्यापक गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा व्यापक जर काय असेल ते भगवंताचं नाम आहे. वारकऱ्याने हरिपाठ वाचला तुकोबारांकडे प्रश्न केला, महाराज ज्ञानोबाराय म्हणतात की नाम हे आकाशापेक्षा व्यापक आहे. मग आतापर्यंत आमचा अभ्यास असा आहे, जेवढी वस्तू मोठी तेवढी त्याची किंमत जास्त. व्हीआयपी वस्तू घ्यायची म्हणलं की मालच मोजावं लागतो. मग नाम जर व्यापक आहे, आकाशापेक्षा श्रेष्ठ आहे. आम्ही तर सर्वसामान्य शेतकरी वारकरी कष्टकरी माणसं आहे आणि आकाशापेक्षा व्यापक असणाऱ्या नामाचं जर मूल्य त्या पट्टीत असेल तर आमच्यासारख्याला घेणं शक्य नाही. तुकोबाराय म्हणले नाम आकाशापेक्षा व्यापक आहे
पण त्या नामाचं मूल्य किती, प्राइस किती, अभंगाच्या पहिल्या नाम घेताना ही मोला नाम घेताना ही मोला नाम घेताना ही मोला नाम घेताना ही मोला घेताना लगे मोला नाम 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 घेताना लगे मोला घेताना लगे मोला नाम घेताना लगे मोला नाम घेताना लगे मोला अक्षराज कामावती अक्षराज कामावती अक्षराज कामावती अक्षराज कामा अक्षराई खोल नामा अक्षराई खोल भगवती अक्षराज कामा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात नाम घेताना लगे मोल, मोल द्यावं लागत नाही याचा अर्थ ती फ्री, फुकट. नाही रामकृष्ण हरे म्हणाला काय त्रास आहे, पैसा द्यायचा काय, तरी सुद्धा म्हणत नाही. सुरू झाल्यापासून म्हणतो टाळी वाजवा विठ्ठल म्हणा, काय काय टाळी वाजवतात पण तोंडच उघडीत नाहीत. मग उद्या जेवण करायला बसल्या तसंच करायचं, घास घ्यायचा पण तोंडच उघडायचं ना, तिथं तर घास घ्यायच्या द्या हा मग मरचिन व विठ्ठल म्हणले. आणि कीर्तन संपल्या कोणी पेड वाटाय आणून नाही मला 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 तिथं हात चालून तोंड चालून इथं दोन्ही. अरे मोल द्यावं लागत नाही, फ्री. आणि फ्री असल्यामुळेच किंमत नाही. नाम घेताना लगे मोल, मोल द्यावं लागत नाही, सुलभ आहे. नाम मंत्र नाही खोल, खोल नाही या शब्दाचा अर्थ ते अवघड नाही, ते सोपं नाही. अवघड कोणाला करता, अवघड कोणी न करे सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. नाम किती सोपे, थाप मारा. तू का म्हणे सोपे आहे सर्व, तू का म्हणे सोपे आहे बसणाऱ्यांना चपात्याची याद झाल्या तर काय, जरा जरा मोकळं बसा बरं, जरा ताट, जरा हातानं टाळी, मुखानं नाम, प्रसन्न बसा. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता, टाळी वाजवना विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवना, ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय. बोंबलत फिरला मूर्खा, येतात किती जाते ती हिशेब ठेव ना. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज. 10 कमी तो नी चिप येतो बिस्लरी, हा पेन म्हणल्यावर दुसरं देण्यात येते. आणि माझ्या मनापासून माझी प्रार्थना आहे नगन नारायण बाबाकड, जेवढी माणसं कीर्तनाला आले त्यांच्यावर अजिबात कर्ज नवसा. आणि जर एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवढंच खरा मर्द. कर्जवाली म्हणते ना आता शिका आधार भेटला जीवाला, होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं नाही, मार्द पोरगा आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज, पण कीर्तनात प्रसन्न बसायचं भेटलं. तुका म्हणे सोपे आवाज आहे सर्वांनी, या जगातल्या ज्या सोप्या गोष्टी त्या सगळ्यात सोप्या सोपं जर काय असेल, नाम मंत्र नाही खोल, खोल नाही म्हणजे अवघड नाही, सोपं माय बाप. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सुलभ म्हणजे सोपं, म्हणजे खोल नाही. नाम मंत्र नाही खोल. काय काय माणसं म्हणले महाराज फुकट बे हाय सोप बे हाय म्हणल्या, मग आसरदार नसन, रिझल्ट देत नसन, परिणामकारक नसल, तू का बरं म्हणजे चुकीची समजत आहे. नाम जे रिझल्ट देत आहे ते जगात कुणीच देत नाही. विठ्ठल नाना म्हणले ज्ञानाने मोक्ष मिळतो, मग नामाने मुकी नाम हाती मोक्ष.
घरात नाम आणि हातात मोक्ष. आता ह्याच्यापेक्षा अजून काय रिझल्ट असतो? फुकट आहे, सुलभ आहे आणि असरदार आहे. विठ्ठल नाम किती परिणामकारक आहे ऐका. काय झालं? समुद्र मंथन देवाने सुरू केलं आणि समुद्रातून विष निघणार आहे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळाली होती. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर ह्यांना माहित असतात. मानव जेव्हा बसला बायकोला म्हणला अगं त्याचं असं झालं, ती म्हणते ते जुनं झालं, लेटेस्ट बोला. म्हणजे आपल्या अगोदर बातम्या इकडे व्हायरल होत्यात. माय बाबा समुद्रातून विष निघणाऱ्या देवांच्या मंडळांना बातमी कळाली. प्रत्येक देवांच्या बायकाने आपापल्या मालकाला विनंती केली की तुम्ही घराच्या बाहेर निघायचं नाही. लक्ष्मी आणि विष्णूचा पाय धरला, मालक तुमच्या पायपटे उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका, कारण मालकाचं हित तेच मालकीनेचं हित आहे ना. तुम्ही सुखी तर आम्ही सुखी, अशी लक्ष्मी असावं बरं का. आणि शेतकऱ्याची बायको तुम्हाला खरं सांगतो साक्षात लक्ष्मी. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाली नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते, निघती जाती, कापूस याचा परत माघारी येते. शेजारीन म्हणले तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कस काले म्हणले, आता पोरगे लग्नाला आली, पोरगा आज उद्या कामाला लागल आणि दुधाचं नुकसान होईल आणि त्यांचं ऐकून जमत असतो, मग मरायचंच कशाला आधी. म्हणजे सुटत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. आपल्या जे कडक टोप्यात ना तुम्हाला खरं सांगतो शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. एकदा मातृशक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. आज एवढा सप्ताह तर पुरुषांपेक्षा 1% का होईना महिलांची संख्या जास्तच आहे. आणि कशा मेजॉरिटीने बसल्यात लाईनशीर. ही ताकद म्हण. तुम्ही अशी खळी करून करून आता आज जागा बी नाही म्हणा. हा पण महिलांचं जे संकट आहे ना, हा स्त्री शक्ती सामान्य ना, देश तुमच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळं राष्ट्रपती सुद्धा कोण आहे सध्या? महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय महाराज मंडळी टीका करतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग ज्याला मला यावं लागलं. बरोबर का बाप? देव जरी असल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देवकी मातेच्या कुशीत आधार घ्यावा लागला, मग अवतार प्रगट करावं लागतं. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडवलं म्हणून तो गोबऱ्या म्हणले पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती. लक्ष्मीने सांगितलं विष्णूला, मालक घराच्या बाहेर निघू नका, विष निघणारे. ठीक आहे म्हणले. सावित्रीने म्हणजे ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणले तुमच्या पाया पडते, उद्याच्या दिवस ह्या गावाच्या नादाला लागू नका. हे गाव इतकं सोपं नाही, गोड बोलून फॉर्म भरायला लावते, शेवटपर्यंत सोबत राहते, ऐन टायमाला पक्ष बदलते, दाताडाव पडते आणि गुलाब आपल्या नशिबात नाही, येडेवणी करू नका, घराच्या बाहेर निघू नका. ब्रह्मदेव म्हणले ओके डन. तशी पार्वती बी महादेवाला सांगायला गेली हो, पण महादेव म्हणजे लहरी बाबा, ती काय बायको ऐकत होतं काय तेव्हा? विचित्र माणूस. पार्वतीने विनंती केली, उद्या तुमचा स्वभाव भोळा आहे म्हणले, तुमच्या भोळ्यापणाचा आतापर्यंत लोकांनी लय फायदा घेतलाय, तुमच्या मनात पाप नाही, पण गाव फार विचित्र आहे म्हणले. उद्याच्या दिवस महादेव म्हणले तुम्ही ग बसा, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं, आम्ही इतकी येडे नाही, आमचं आम्ही बघतो. गेले ना बाहेर. आता इंद्र चंद्र ही जी देव आहेत ना, ही बाकीचं चॅप्टर देव राजकारण करा. ती म्हणले हिश निघालाय, पण आपण प्यायचं नाही म्हणजे दुसऱ्याला पाजायचं. अशी बी माणसं आहेत बरं का, दुसऱ्याला तोफल द्यायचं. म्हणले लावण मोठमोठ्या देवांना फोन, म्हणले विष्णूला फोन केला, विष्णूचा मोबाईल स्विच ऑफ. बायकोने सावध केलं ना, मोबाईलच बंद करून टाकला. मला तकतकच नको बा कोणाचा, मिस कॉल नको, मेसेज नको. ब्रह्मदेव कौरी क्षेत्राच्या बाहेर, कोणाचाच मेळ लागा ना. एक जण म्हणला एक वाघा आलाय बाहेर. कोण? म्हणले सबके बडे बाबा भगवान शिवजी, त्यांना विष पाजो. म्हणले कसं काय पाजायचं, एवढं सोपं आहे का? म्हणले नाही म्हणले मनानेच पेले पाहिजे. आणि मनाने कसं काय? प्रसन्न करायचे. प्रसन्न कसं? आम्हाला माहिती. म्हणले स्तुती केली की माणूस प्रसन्न. आणि महादेवाचं वर्णन सुरू केलं. मग बाकीच्या देवाने म्हणले वा वा वा, बाकीचे देव पण तुम्ही महादेव. निमी चार्जिंग तर तिथंच झाली महादेवाची. डायरेक्ट महादेव केलं म्हणले, देव महादेव काय उड्या थानायला सुरुवात केली. बाकीच्या देवापेक्षा काय तुमची डेअरिंग. बाकीचे देव गावात राहिला, पण तुम्ही गावाच्या गाव कसालाच असतात ना.
भूते वेताळ नाचते हर्षयुक्त हुमापती याला म्हणायचं धडाकेबाज अंतकरण. स्वर्गाहून आलेले गंगा जगाचा प्रलय करेल कोण स्वीकार करणार? तुम्ही स्वतःच्या जटेमध्ये त्याला जागा दिली आहे का? एवढी उदारता. चंद्र डोक्यावर मुक्कामाला आहे, वाघाचं कातड गुंडल्यात आहे, भस्मांगाला लावताय, गणपती सारखा मुलगा, पार्वती सारखी मंडळी, हिमालया सारखा सासरा, काय तुमचं वजन? जीच वर्णन केलंय म्हणता. महादेवजी म्हणले विष कुठे? वर्णन फिरणन भास्कर म्हणले आता जास्त चार्जिंग झाल्यावर बॅटरी फुटन म्हणले. तुम्ही फक्त हीच दाखवा, जीच वीज दाखविलं, जीच गटा गटा आणलंय म्हणता. फॉर्म मध्ये होते विष पेले, विष पाजेपर्यंत सगळे देव तिथंच होते बरं का बाकीचे देव. पण विष संपलं की बाकीचे देव म्हणले आपलं काम झालं, चलो. डायरेक्ट घर गाठलं आणि महादेवजीने डोळे उडून बघितले तर एकटेच महादेव. बरं विष आत जाईपर्यंत ठीक आहे, पण आत गेल्यावर त्याने त्याचा झटका दावला ना, संपूर्ण शहराचा दाह व्हायला सुरुवात झाली. डोळे लाल बुंद झाले आणि आजूबाजूला बघतो तर कोणीच नाही. मग महादेवजीने आठवलं सुख में सब साथी दुःख में ना कोई. अरे कोण कोणाचे? जब चाले मोठा धंदा तब बहीण म्हणे दादा दादा, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. आपने पलों में पैसा है तो सब लोग मिठ्ठा बोले, आणि पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे काय, तुम्हाला कोण खात नाही, पैशाला किंमत आहे. तुमचा खिसा गरम असेल आणि तुमची परिस्थिती जर खपक्याच्या खपक्या वजनदार असेल ना, लांबची माणसं सुद्धा म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे त्यो, आमचं जवळ नाही. आणि तुमची परिस्थिती भिकार असो त्या जवळची सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही. का? पैसा. धनवंताला धनवंता लागे सर्व मान्यता हे जगे. परिस्थिती चांगली असेल तसं महादेवजींना वाईट वाटलं, आतापर्यंत सोबत होते ना आता गायब झाले. शेवटी पार्वतीलाच फोन केला. पार्वतीने ओळखलं काय कुटाणा झालाय ते म्हणले मालक तुम्हाला म्हणतच होते, आमचं कोण ऐकत आहे, काय नाही करायचं म्हणे, घरी या. घेतलं घरी बोलवून. महादेवजींची तब्येत जरा थोडी आजारी पडलेली. आणि काय असतं आजारी असल्या सुद्धा ठराविक माणसं भेटा येतात, नाही तर कोण माणसं ध्यानात ठेवतं कुणाला. इतकी कोरोनात गेली आहे का त्यांचं नाव गाव परत. आणि माणसं आजारी पडल्यावर सफरचंद खायला नेत्यात हो. आणि जवळ चांगला आहे तोवर पार्लेजीचा पुडा. आणि आजारी पडल्यावर सफरचंद म्हणजे त्याला खाता आहे ना, संघ राहणाराचे 3-3 किलो वजन वाढतात पेशंटच्या संग. तीच दनादन सफरचंद मुरग राहतात. महादेवजी आजारी पडले, ठराविक आपले जवळची माणसं भेटायला यायची. एक दिवशी नारद महर्षी भेटायला आले. काय प्रभू तब्येत करून घेतली? प्रभू म्हणजे तुम्ही गप्प बसा, तुम्ही तर आमचा कार्यक्रम लावलाय म्हणले, फक्त आम्हाला लय बोलता याय नाही उघड, कारण आता तोंडावा आलंय जरा जवळ, त्याच्यामुळे म्हणले आम्ही गप्प नाही. तर ह्या प्लॅनिंग मध्ये तुमचा सुद्धा हातभार आहे, पण सगळ्या गोष्टी ओपन बोलून जमत नसतात. म्हणले द्या सोडून, काय लोकांचं ते बचेंगे तो और भी लढेंगे, सिर सलामत तो पगडी बचास. तब्येतीची काळजी घ्या, काय औषध पाणी सगळे केलं म्हणले, कटाळा लागून कशाचाच नाही. नारद महर्षी म्हणले मी एक औषध सांगू का? महादेवजी म्हणले मला का औषधाचा पुरा कटाळा आला. गुण येत असेल तर बोला. गुण 1000% मग 1000% गुण म्हणले मग किंमत बी महाग असेल हो. फुकट फुकट म्हणलं की निम दुखणच बरं. महादेवजी उठून बसले, जरा जरा बरं निमच असं बरंच वाटायला लागलं जरा. बरं गुण बी येतोय आणि फुकट बी औषध. सांगा ना औषध काय? नारद महर्षींनी भगवान शिवजींना शरीराचा दाह शांत होण्यासाठी जे औषध सांगितलं, श्रीराम जय अभंगाच्या 2ऱ्या चरणात
अक्षराचे काम. तुमचं काम 2च अक्षराने होणार आहे. उच्चारावे राम राम. राम नामाचं चिंतन करा, हे तुमच्यासाठी औषध. आणि तेव्हापासून भजन करे महादेव, राम पूजे सदाशिव. गुण आला का नाही त्यालाही प्रमाण आहे. शिव हला हले तापला, तोही राम नामे शीतल झाला. गुण आल्याची पावती बर का. राम नामानं भगवान शिवजी शीतल झाले, शांत झाले. इतकं पॉवरफुल नाम म्हणजे राम. उच्चारावे राम राम. रामाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. राम म्हणजे भारत देशाचा प्राण आहे. सकाळी उठून गावात ग्रामदेवीचं दर्शन घेतलं, पाहुणे भेटला, मित्र भेटला, राम राम. कोणत्या शब्दाने सुरुवात आहे? राम. आणि माणसाच्या जीवनाचे शेवट सुद्धा राम नाम सत्य हे. वारकरी संप्रदायाची इष्ट देवता पांडुरंग परमात्मा आहे. पण वारकरी संप्रदायाच्या भजनाची सुरुवात कोणत्या शब्दाने? राम कृष्ण कोणत्या शब्दाने? राम. आणि संप्रदायाच्या भजनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुका राम. सुरुवात बी राम, शेवट बी राम. फक्त मध्ये राम आठवत नाही, हे दुःख आहे. विठ्ठल आदर्श राजा म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. उच्चारावे राम राम. आमच्या हनुमंतरायांच्या मुखामध्ये काय होतं? काहीच नाही. काही झाले जय श्रीराम. जाग्या उड्डाण. लंकेत नाही, पुढच्या लंकेत. तिथून रिटर्न गिअर. एकटा वाघ लंकेत गेलता, कोण सोबत होतं? एक जण सोबत होतो. कोण? राम नाम. विठ्ठल काय ताकद आहे. हनुमंतरायांना ही सगळी पावर राम नामाची ताकद आहे. पण या जगामध्ये जेवढे खेळिया झाले, सगळ्यात खेळिया